नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस राहुल सांगळे. आज आपल्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. मित्रांनो, आज आपण गावाच्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहे. आपल्याकडे काका आहेत. काकांचा एक नवीन अनुभव तुमच्याशी शेअर करू इच्छितो आपण. तर त्याबद्दल आपण जाणून घेऊयात की त्यांनी जे गहू लावलेला आहे अजित 102, ते याबद्दल त्यांना काय अनुभव आलेला. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? कैलास लक्ष्मण आदमाने, राहणार कोटमगाव. काका, काय अनुभव आला? तुम्ही अजित 102 केला इथं, आता एकरभर इथं क्षेत्र लावलेलं, तर काय नवीन पहिलं 40-42 किलो गहू पडायचा, खूप दाट व्हायचं. हा. आणि गहू याच्यात आला का फुगवणीत आला का गहू पडून जायचा. त्याच्यात आम्ही मग मुलाला सांगितलं, रोजचं पेरणी यंत्र होतं, त्याला म्हणलं नाही आपल्याला निम्मच बी पडलं पाहिजे असं कर. मग 1 एकरामध्ये आम्ही 21 किलो बियाणं टाकेले. त्याला फुटवे 11-12 असं. 1 एकरामध्ये आपण 21 किलो बियाणं टाकलेलं आहे. आता तुम्ही इथं फुटे पाहू शकता बघा. आता यापैकी पहा तुम्ही कुठलंही झाड, आपण एक आता झाड निवडूया तिथं. हे बघा, आता हे झाड आपण बाजूला केलं, इथं येऊन पाहू शकता तुम्ही. पहा, हे पूर्ण झाड वेगळं आहे. वाटलं तर मी एक झाड आता काढूनच घेतो तुम्हाला दाखवण्यासाठी. आता हे आपण सॅम्पलला देखील नेणार आहे की आपण देखील प्रत्यक्ष अनुभव घेतला. आता हे बघा, हे झाड पूर्णतः आपण वेगळं केलं. आता इथं तुम्ही पाहू शकता. काका, मोजा बरं फुटवे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30. डायरेक्ट 30 फुटवे आहेत. आता आम्ही काही झाडं पाहिले तिथं 22-25 सरासरी फुटवे आम्हाला दिसत आहे. आणि आता या झाडाला डायरेक्ट 30 फुटवे दिसत आहे बघा. आता तुम्ही पहा, जी उंची पहा, आणि आम्हाला खात्री आहे की हे झाड खाली लवडणार नाही. किती वारं येऊ द्या, काही होऊ द्या, काडी लवडणार नाही. काका, हे अंतर किती ठेवलेलं आपण? आपण जवळजवळ हे अंतर म्हणजे एक 12 mm ची जी आपली 4 ते 5 इंच 4 ते 5 इंचाचं अंतर म्हणता येईल. आणि 12 mm ची जी चकती होती ती वापरली, आणि त्याच्या मार्फत 21 किलो एकरी बियाणं पडलं अजित 102चं. आणि असा आपल्याला अनुभव आला. म्हणजे घरचंच बियाणं आहे मागच्या वर्षीचं. हा, बियाणं देखील घरचं आहे. आणि आणलं ना आम्ही घरीच पेरलं, म्हणलं नको ते आता हे करायचं आणि 21 किलो टाका, 50 अनुभव पहा. खर्च देखील कमी झाला. परत शिवाय याला जे तुमचं रोगराई, कीटकनाशक, तणनाशक याचा वापर पण कमी झालेला आहे. एकदम शुल्लक, म्हणजे कमी खर्चात पण खर्च कमी झाला. तुमचं पुस्तकी ज्ञान आहे, आम्हाला काही नाही, आम्ही अंगठे बहादूर आहे, पण आमचं मस्तकी ज्ञान आहे. पुस्तकी ज्ञानाला 100% भारी भरलं. हा अनुभव आला. याच अनुभवाच्या माध्यमातून आपण इतर शेतकऱ्यांपर्यंत देखील ही माहिती पोहोचवतोय. तुमच्या अशा काही अडचणी असतील, नवीन काही व्हिडिओ पाहिजे असेल तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचा. आपण त्याच्यावर देखील मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.